दोन व्यक्ती आहेत, एकाला भरपूर यश मिळत असतं आणि एक भरपूर स्ट्रगल करत असतो. व्हॉट मेक्स द डिफरन्स? लक, मोटिवेशन? नो, द सिक्रेट लाईज डीप इनसाइड युअर ब्रेन in a tiny yet powerful area. ACC. Yes, anterior cingulate cortex. If you are struggling with the self-control, procrastination and staying consistent, मग तुमच्या ACCला ट्रेनिंग द्यायची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं, शिस्त म्हणजे काय असावं? एखादी गोष्ट आवडत नसताना सुद्धा जबरदस्तीनं ती करत राहणं म्हणजे शिस्त का? अजिबात नाही. इट्स ऑल अबाउट ट्रेनिंग अवर माइंड टू मेक बेटर चॉईसेस एफर्टलेसली. मग ते लवकर उठणं असू द्या, लवकर झोपणं असू द्या, योग्य आहार घेणं असू द्या किंवा कोणतंही काम लक्षपूर्वक करणं असू द्या. लक्षात घ्या, डिसिप्लिन इज द ब्रिज बिटवीन द गोल्स अँड सक्सेस. माहिती आहे का, व्हॉट मेक्स द डिसिप्लिन पॉसिबल? कोण तुम्हाला डिस्ट्रॅक्शनपासून थांबवतं? कोण तुमचं इम्पल्सिव्ह बिहेवियर कंट्रोल करतं? येस, इट्स अवर ACC. आणि आपल्या ACCचं आपल्यावरती अगदी बारकाईने लक्ष असतं. तुमचं काय काय चाललेलं आहे तो अगदी कटाक्षानं बघत असतो. तुमच्या काही चुका झाल्या तर तो तुम्हाला हेल्पसुद्धा करत असतो. तो तुम्हाला फोकस्ड राहायला मदत करत असतो. एंटेरियर सिंग्युलेट कॉर्टेक्स प्लेस 3 रोल्स. फर्स्ट इज द डिटेक्ट मिस्टेक्स. तो आपल्या चुका डिटेक्ट करतो. म्हणजे सपोज एखादं छोटं मूल आहे आणि गॅसवरती पातेले ठेवले आणि त्याने चुकून हात लावला तर त्याला चटका बसतो. पुन्हा तीच सिच्युएशन त्यानं पाहिली तर तो त्या पातेल्याला हात लावायला जात नाही, कारण त्याचा ACC त्याला अलर्ट करतो की नाही, मागच्या वेळी तुला चटका बसला होता, आता तू याला हात लावू नकोस. सेकंड रोल इज कंट्रोलिंग इम्पल्सेस अँड स्टेईंग फोकस्ड. मगाशीच म्हटलं की तो तुम्हाला डिस्ट्रॅक्शनपासून थांबवतो. म्हणजे समजा तुम्ही अभ्यास करत बसलेला आहात आणि तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन्स येतात. नोटिफिकेशनचे साऊंड्स तुम्हाला ऐकायला येतात, तेव्हा तुमचा ACC तुम्हाला सांगतो की नोटिफिकेशनकडे आत्ता लक्ष देण्याची गरज नाही आहे, आधी आपण ठरवलेला अभ्यास पूर्ण करून घेऊया आणि मग नोटिफिकेशनला बघूया. अशा पद्धतीनं तो तुम्हाला अलर्ट करतो की नाही, आत्ता वेळ अभ्यासाची आहे, तेव्हा अभ्यास केला पाहिजे. थर्ड रोल इज मॅनेजिंग इमोशन्स अँड स्ट्रेस. म्हणजे कधी एखाद्या वेळेस भांडणाचा प्रसंग आलाच तर लगेच आपण अंगावरती धावून जात नाही. बऱ्याचदा मनामध्ये 2 लावून द्यावेत असा विचार असतो, पण आपला ACC, आपला एंटेरियर सिंग्युलेट कॉर्टेक्स आपल्याला थांबवतो. येस, इट्स ॲब्सोल्युटली राईट. सुरुवातीला डिसिप्लिन राहणं म्हणजे स्वतःवरती अन्याय केल्यासारखं वाटू शकतं, पण नंतर ह्या गोष्टी अगदी एफर्टलेसली होऊ लागतात. ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात तर त्याच्यामध्ये ब्रेन कंडिशनिंग असतं, हॅबिट फॉर्मेशन असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ACCला स्ट्रेंथन करणं असतं. मग डिसिप्लिन राहण्यामधली आपली पहिली स्टेप काय असू शकते तर रिड्यूस द डिसिजन फटीग. म्हणजे बऱ्याचदा आपण स्वतःवरतीच बऱ्याच गोष्टी लादून घेतो. म्हणजे जसं की माझा रोज 1 तास एक्सरसाइज झालाच पाहिजे किंवा 4 दिवसामध्ये हे पुस्तक वाचून झालंच पाहिजे. तसं करू नका. म्हणजे सुरुवातीला थोड्याशा आपल्या ज्या स्वतःकडूनच ज्या डिमांड असतात त्या थोड्याशा फ्लेक्झिबल ठेवा. म्हणजे ठीक आहे, आज 10 मिनटं एक्झरसाईज झाला, पण एक्झरसाईज झाला, इट्स ओके. आणि 4 दिवसामध्ये हे पुस्तक वाचून होणं मला अपेक्षित नाही आहे, ठीक आहे, रोज 1 पान वाचलं तरी सफिशियंट आहे. म्हणजे काय होईल की तुम्हाला ताण येणार नाही आणि त्या गोष्टी करण्याचं बर्डन येणार नाही. यातली दुसरी स्टेप आपण काय घेऊ शकतो तर हॅबिट फॉर्मेशन लूप असतं. म्हणजे ब्रेनचा एखादी गोष्ट करण्याचा एक पॅटर्न ठरलेला असतो. म्हणजे क्यू, रुटीन आणि रिवॉर्ड. म्हणजे समजा तुम्हाला एक्झरसाईजची सवय लावायची आहे स्वतःला, तर मग तुम्ही काय कराल की अलार्म लावाल. अलार्म लावल्यानंतर तुम्ही उठाल, मग उठल्यानंतर थोडा वेळ जॉगिंग कराल आणि त्यानंतर मग थोडंसं स्किपिंग कराल सुरुवातीचा पहिल्या दिवशी. आणि नंतर मग स्किपिंग केल्यानंतर थोडा वेळ थांबल्यानंतर तुमचा ब्रेन तुम्हाला रिवॉर्ड देईल, एंडॉर्फिनचा, डोपामाइनचा रिवॉर्ड देईल आणि त्यानंतर मग तुम्हाला हॅपी फील होईल. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही तीच कृती पहिल्यासारखी पुन्हा करणार. मग असं तुम्ही करत करत गेल्यानंतर तुम्हाला ती हळूहळू एक्झरसाईज करण्याची सवय लागेल. ह्याच्यामध्ये क्यू काय असतो म्हणजे ट्रिगर काय असतो तर तो अलार्म असतो. म्हणजे तुम्ही अलार्म लावणं, तो बेडपासून लांब ठेवणं आणि मग उठणं आणि एक्झरसाईज करणं हे झालं तुमचं रुटीन. आणि मग तुम्हाला ब्रेन तुमचा रिवॉर्ड देत असतो, डोपामाइन सिक्रेट करून, एंडॉर्फिन रिलीज करून. तिसरी स्टेप आपण काय घेऊ शकतो तर चेंज युअर आयडेंटिटी. म्हणजे मला सकाळी लवकर उठावंच लागेल असं न म्हणता मी एक डिसिप्लिन मुलगी आहे आणि मी सकाळी लवकर उठते, अशा पद्धतीनं ब्रेनला कंडिशनिंग करायचं आणि लवकर उठायचं. फोर्थ स्टेप आपण काय घेऊ शकतो तर डोपामाइन रिवायरिंग.
म्हणजे तुम्हाला एखादी कंटाळवाणी गोष्ट करायची, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला एक्सरसाइज करणं कंटाळवाणं वाटतंय, तर मग एक्सरसाइज करत असताना तुमच्या आवडीचं म्युझिक लावून तुम्ही एक्सरसाइज करा. मग अशा पद्धतीनं प्लेजरेबल गोष्टींचं पेअरिंग केलं की मग त्या गोष्टींची सवय हळूहळू आपल्याला लागत जाते. 5th स्टेप आपण अशी घेऊ शकतो, आपण आपल्या ब्रेनला शिकवावं लागतं डिलेड ग्रॅटिफिकेशन. म्हणजे लॉंग टर्म फायद्याचा विचार करायला लावावा लागतो आपल्या ब्रेनला. छोटे छोटे प्लेजर्सना बाजूला ठेवावं लागतं. मग यासाठी काय करावं लागतं की नेटफ्लिक्सवरती मूव्ही बघण्याची सतत इच्छा होत असेल तर स्वतःला एक टार्गेट द्यायचं की नाही, मी एवढं माझं वर्क केल्यानंतर, माझं ठरवलेलं काम पूर्ण केल्यानंतरच मग मी ते नेटफ्लिक्सकडे वळणार. यातलं दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर बघा, तुम्ही वेट लॉस करत आहात आणि तुमच्यासमोर कोणीतरी तुमच्या आवडीचं स्वीट तुम्हाला आणून दिलं आणि तेव्हा तुम्ही ते स्वीट न घेता तुम्ही जर तुमच्या निग्रहावरती तुम्ही ठाम राहिलात की नाही, मी वेट लॉसवरती आहे आणि मी एका कणालासुद्धा ह्याच्यातल्या हात लावणार नाही, तेव्हा तुमचं SSC स्ट्रॉंग बनत असतं. लक्षात घ्या, डिसिप्लिन म्हणजे काही शिक्षा नाही हो. पुढची कामं, तुमचीच कामं सोपी व्हावीत म्हणून तुम्हीच तुमच्या ब्रेनला थोडंसं ट्रेनिंग देत असता.